दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला कोपरगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच तहसील प्रशासन तसेच व्यापारी संघटनांना निवेदन देऊन बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी संघटनांनी दुपारी 1 वाजेपर्यंत आपली व्यापारी आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा आणि व्यावसायिक परिसरात शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. दिल्लीतील घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. बंद काळात कोपरगाव शहरात शांततापूर्ण वातावरण कायम राहिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे बंद शांततेत पार पडला. दरम्यान दुपारी 1 वाजल्यानंतर शहरातील सर्व व्यापारी व्यवहार पूर्ववत सुरू झाले आणि जनजीवन सुरळीत झाले. बंदला व्यापारी संघटना, व्यावसायिक तसेच नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासन, व्यापारी संघटना आणि सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव. ज्या घटनेकरता बंद पाळण्यात आला, ज्या घटनेकरता या संपूर्ण महाराष्ट्रात बंद राहिला, ती घटना म्हणजे संविधानिक मार्गाने आमचे विद्यार्थी गेल्या 8 दिवसापासून तिथे आंदोलनाला बसले आहे आणि एक शांततेच्या मार्गाने दिल्ली जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनामध्ये फक्त एक विषय होता, त्या नीटचा जो पेपर फुटला, 154 वेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये पेपर फुटले, गोरगरीब विद्यार्थ्यांचे हाल झालेले आहे. आणि म्हणून कुठेतरी एखाद्या वाईट गोष्टीचा अंत होतो म्हणून या विद्यार्थ्यांनी शांततेच्या मार्गाने दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं. ते आंदोलन सुरू करताना एक दडपशाहीचा सरकारचा प्रकार म्हणून त्यांच्यावर अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले, लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या वेशामध्ये इतर गावगुंड त्या मोर्चामध्ये घुसले आणि अमानुष मुलांची, आमच्या माता भगिनींचे हाल केले. हे जर मीडियावर बघितलं तर कोणाचंही रक्त खवळून उठेल अशा प्रकारचे अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून प्रथम आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या नालायक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो की हा भारत देश संविधानावर चालतो, लाकडावर जायचं एखाद्याच्या दांड्यावरती चालत नाही. या दडपशाही तुम्ही हातात काट्या घेऊन मुलांना जरी मारत असाल तर एका मुलाला मारल्यानंतर 10 मुलं पुन्हा दुसरे तयार होतात, हे लक्षात घ्या. एका मुलावर हात उघडलं तर 10 मुलं हात उघडायला तयार राहतात, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आदेश, महाराष्ट्र बंद आहे, परंतु याच्यानंतर जर अत्याचार झाला तर पुरा भारत बंद ठेवण्याची ताकद आम्ही ठेवू. जय भीम, जय भारत.